तुमचं लग्न कसं जमलं? आमचं लग्न म्हणजे अरेंज मॅरेजच आहे. म्हणजे बऱ्याचशा मुली बघितल्यानंतर, बऱ्याचशा मुली बघितल्या, 6 मुली म्हणजे ऑलमोस्ट 50 एक कुंडली बघितल्यानंतर वडिलांनी 6 मुली बघितल्या आणि 50 कुंडली पत्रिका. हो कळलं हो. 50 बघितल्या ऑलमोस्ट. त्यामधनं 6 मुली बघितल्या, 7वी फायनल झाली. पण तुम्ही जेव्हा एकमेकांना बघितलं तेव्हाच होकार झाला होता? नाही, 3ऱ्या मीटिंगमध्ये आमचं सगळं फायनल झालं. पहिल्या मीटिंगला काय होतं? पहिल्या मीटिंगला मी गेलो होतो तिकडे घर वगैरे बघायला, मुलगी बघायला इनिशियली वगैरे. मग त्यांना आम्ही आमच्या घरी बोलवलं. तर 2ऱ्या मीटिंगमध्ये होकार ऑलमोस्ट फायनलच होता. 3री मीटिंग जी झाली ती म्हणजे बैठक. आणि हो, त्यात तुमच्या दोघांकडनं होकार कधी झाला? आई वडिलांच्या कोइन्सिडेंटली आई वडिलांच्या अॅनिव्हर्सरीला 14 मेलाच आमचं म्हणजे होकार जवळपास फायनल झालं. पण तुम्ही एकमेकांना बघितल्यानंतर भेटला नाही, बोलला नाही? भेटलो. कुठे भेटले होते? आम्ही ते गणपती मंदिरातच बसलो जवळपास तासभर. इकडे गणपती मंदिर? हो. अरे वा, चांगलं आहे. दोघे तासभर बसला. हो. मला सांगा, त्या दिवसापूर्वी किंवा त्या दिवसानंतर असे तासभर कधी तिकडे बसलायत का? अजून एकदाही नाही. तेव्हाच बसलात एकदा? ते म्हणतात ना, लग्नाच्या अगोदरचे दिवस वेगळे असतात, लग्नानंतरचं काय ऐकताय काय? तुमच्यासाठी आहे. पण तो संसार हा शब्द जेव्हा जोडला जातो तर माणूस तेवढा बिझी होतो, असं आहे. कधी? लग्नानंतर? लग्नानंतर काय होतो फरक असा, जरा मला सांगावं. लग्नानंतर एवढा काय बदल होतो? नाही, एवढा असं काही नाही की वेळ देऊ शकत नाही, दिला पण आहे. बोला ना, बोला आता, बोला. फक्त प्रश्न हा जागेचा आहे. गणपती मंदिरात बसलो नाही, पण असं शांततेने आम्ही बऱ्याच वेळ म्हणजे बसलेलो आहे, असं नाही. घरात दोघांनी भांडून एकमेकांची शांत बसणं हे वेगळं. तसं शांत दोघांनी एकत्र ज्या उत्सुकतेने पहिल्यांदा भेटला होता की नाही, बरोबर, तसं म्हणतोय. तसं अजून एकदाही नाही झालेलो. किती वर्ष झाली लग्नाला? 3 वर्ष झाली. या डिसेंबर मध्ये. का करताय तुम्ही? का तुम्ही असं वागता? नाही, मी एकटा तसा वागत नाही. गंमत करतो, पण शेवटी लग्न ठरलं आणि लग्न झालं, बरोबर. वहिनी कधीच रागवत नाही, याचं कारण काय? असं तर होत नाही. नॉर्मल छोट्या छोट्या गोष्टींमध्ये होतं कधी कधी. हो, मग चुकी असल्यानंतर नाही का रागवणार नाही तर मग काय करणार? मी आपलं तुमची बाजू घेऊन बोलतोय तर हो, कधीतरी माझा अंदाज म्हटलं बरोबर येईल, तोही चुकला. कशामुळे? खूप चिडता? नाही, समोरच्याची जर चुकी असेल आणि त्या गोष्टीला जर टॉलरेट केलं तर मग मला राग येतोच. मी एकदाच सोडून देते, 2दा 3 वेळेस सोडून देते, पण 4थ्या वेळेस मग जर डोक्यावरून पाणी गेलं तर मग मला नाही सहन होत. मग काय करता? मी डायरेक्ट चिडचिड करते, बोलते. हो, नाहीतर मग सर्वात बेस्ट वे बोलणंच बंद करतो, बोलतच नाही घरात. हे सोल्युशन नाही सर. हे प्रत्येक गोष्टीवर हे सोल्युशन नाही. मग काय सोल्युशन? म्हणजे काय, बोलून आम्ही सोडवतो प्रश्न जे काय आहे ते. बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी पाहिजे तर 1 तास मंदिरात जाऊन बसा. आणि वेळ पडली तर दोघे मंदिरात जा, मंदिरात बसा, पुन्हा तेच दिवस आठवा, छान वाटेल. हो की नाही? बरं, लग्न ठरल्यानंतर लग्न होईपर्यंत कालावधी किती होता? 6 महिने. तेवढ्या वेळात घरच्यांना न सांगता किती वेळा भेटला? तो गौप्यस्फोट आज करणारच होतो. यापूर्वी तिने कधी एकटा प्रवास असा कधी केला नव्हता. तर ती एकदा औरंगाबादहून नाशिकला निघाली. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.